साधी सिंपल मराठमोळी रेसिपी आपण आज तयार करणार आहोत. पटणार नाही हो. डाळीच्या आमटीमध्ये कणिक घालून म्हणजेच कणकीचे चपाती करून आणि तुकडे करून केलेला हा पदार्थ म्हणजे चकुल्या. तुमच्याकडे काय म्हणतात हो याला हे नक्की कमेंट करून सांगा. आजच्या ह्या मराठमोळ्या खूप चविष्ट झणझणीत चकुल्या तयार करण्यासाठी इथं घेतली आहे अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ. स्वच्छ पाण्यानं 2-3 वेळा धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर शिजल एवढंच ह्यामध्ये पाणी घालायचं. ह्याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. ह्याचं कारण म्हणजे ह्यामध्ये आपण हरभरा डाळ घातली आहे. हरभरा डाळ शिजण्यासाठी जास्त उशीर लागतो, त्यामुळे शिट्टीच्या 5 शिट्ट्या घ्यायच्या. कणिक मळून घ्यायची. हे घेताना कणकीमध्ये मीठ घालायचं आणि कणिक आहे ती घट्टसर मळून घ्यायची. रेग्युलर जेव्हा आपण चपात्या करतो थोडंसं आपण सैलसर असं कणिक मळतो, पण हे आहे ते घट्टसर मळून घ्यायचं. घट्ट पीठ मळून झालं की आपण मसाला तयार करून घेऊया. इथं घातलं आहे खोबरं, लसूण वापरायचा भरपूर असा आणि 1 चमचा धने आणि हे आपण पल्स मोडवर बारीक करून घ्यायचं. म्हणजे मोठं मोठं ठेवायचं, म्हणजे दरदरा म्हणतात ना, तशाच पद्धतीनं हे बारीक करून घेतलं आहे. आता आपण फोडणी देण्यासाठी डाळ शिजले का बघूया. तर डाळ छान अशी शिजली आहे. हरभरा डाळ घालायचं कारण म्हणजे थोडीशी वेगळाच असा फ्लेवर येतो ह्या चकुल्याला आणि वेगळ्या पद्धतीनं करायचं होतं म्हणून इथं हरभरा डाळ वापरली आहे. 5 शिट्ट्यामध्ये डाळ छान गिरी शिजली आहे आणि आपण लगेचच फोडणी द्यायला घेऊया. तेल घातलं आहे आपण. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालूया मोहरी, जिरे घालायचं. छान तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा भरपूर असा आणि जे आपण मसाला तयार करून घेतला आहे खोबरे, लसूण आणि धन्याचा ते तेलामध्ये घालायचं. छान असं परतून घ्यायचं. त्यामध्ये घालायचं हळद. तर आमच्या घरामध्ये 2 प्रकारच्या चकुल्या केल्या जातात. वरणफळ म्हणजे वरणातल्या केल्या जातात आणि तिखट. वरणातल्या चकुल्याचा व्हिडिओ केला नाही, अगदी असाच आहे, फक्त लाल तिखट न वापरता हे केलं जातं वरणफळ. त्यामुळे त्याचा व्हिडिओ न करता ह्याचा झणझणीत जो आहे ह्याचंच केलं आहे. तर हा सर्व मसाला घालून लाल तिखट घालायचं, हळद घालायचं आणि हे आहे ते थोडंसं पाणी ॲड करून हा सगळा मसाला लाल तिखटाबरोबर शिजवून घ्यायचा. नंतरच ह्यामध्ये डाळ ॲड करायची. पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं ह्यामध्ये ॲड करण्यासाठी. तर तुम्हाला सांगते जितक्या चकुल्या पाहिजेत तितक्याच डाळीच घ्यायचं. म्हणजे थोडंसं पातळ असेल तेवढी चकुल्या सुंदर आणि चविष्ट होतात. त्यामुळे डाळीचं प्रमाण आहे ते कमी ठेवा आणि जे आपण घालणार आहोत चकुल्या कट करून म्हणजे चपातीचे तुकडे ते जास्त घातले की ह्याला चव छान येते. कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसणाचा भरपूर वापर नक्की आवर्जून करा. त्यामुळे चकुल्याला छान असा गावरान फ्लेवर येतो. तरी आपण ह्यामध्ये गरम पाणी घातलं आहे, ॲड केलं आहे. चपात्या केल्या आहेत. बिना घडी घालता ह्या चपात्या करायच्या. नॉर्मली कट करून घ्यायच्या, उभे आडवे कट मारून घ्यायचे. जुन्या काळी ना ह्या चकुल्या खूप अशा चवीला लागायची, पण ह्याची चव थोडीशी आता अलीकडं औषधामुळे, भरपूर औषधामुळे किंवा वेगळीच असे लागते. पहिल्यांदा आपण लहानपणी असताना ह्या चकुल्या केल्या की हे खाण्यासाठी घरामध्ये भांडणं व्हायची, मला पाहिजे का तुला पाहिजे, अगदी पातळी फोडो असे चकुल्या तयार व्हायचे. तर अशा पद्धतीने एकदम साईज आहे ते पातळ किंवा जाड न ठेवता मध्यम असे ही चपाती करून घ्यायची आणि ह्याचे उभे आडवे कट मारून घ्यायचे. आता ही आमटी उकळताना आपण मीठ घातलं आहे, थोडंसं चवीपुरते मीठ वापरायचं. उकळी मारले की ह्यामध्ये कट केलेल्या ज्या चपात्या आहेत त्या म्हणजे तुकडे आहेत ते ह्यामध्ये घालायचं. तर ह्या चकुल्या आमच्याकडे म्हटलं जातं, तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते नक्की सांगा. वरणफळसुद्धा म्हणतात, पण आम्ही जे वरणातल्या करतो त्याला वरणफळ म्हणतो. हे तिखट वरणफळ असं सुद्धा म्हणतात. तर काही लोक डाळीचं म्हणजे तूर डाळीचा फक्त वापर करून हे चकुल्या केल्या जातात, पण मी इथं 3 डाळीचा वापर करून सुंदर अशा चकुल्या तयार केल्या आहेत. तुम्ही सुद्धा ना अशाच पद्धतीनं तयार करा. अगदी वेगळा फ्लेवर येतो गावरान पद्धतीचा. 3 गोष्टी नक्की ट्राय करा. अगदी तर्रेबाद चकुल्या तयार झाल्या आहेत. कट आहेत त्या चपातीचे तुम्ही बारीक मोठे केले तरी सुद्धा चालतात. तर आम्ही इथं मोठे मोठे केले आहेत. त्यावर घालायची हिरवीगार देशी कोथिंबीर. अगदी मटणसुद्धा ह्याच्या पुढे फिकं पडेल. खायचं चमचमीत आणि झणझणीत खायचं असेल तर नक्की हा चकुलांना उत्तम पर्याय आहे. तर घातले आहे आपण हिरवीगार कोथिंबीर, तर्री आले आहे त्यावर आणि चकुल्या ह्याच्याबरोबर कांदा, काकडी, टमाटर आणि ह्या झणझणीत दहीसुद्धा चालते ह्या चकुल्याबरोबर. जितक्या तिखट चकुल्या तेवढ्या चवीला छान लागतात. तिखटसुद्धा मर्यादित असावं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करता का? तर तुमची पद्धत वेगळी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तशा पद्धतीने मी रेसिपी करायचा प्रयत्न करीन. तर हे आहेत आपल्या शिजण्यासाठी एक 10 ते 15 मिनटं लागतात. मिडियम ते लो फ्लेमवर ह्या चकुल्या शिजवून घ्यायच्या. जसं शिजतील तशा घट्टसर होतात. बघू शकता व्हिडिओमध्ये घट्ट झाल्या आहेत.
धन्यवाद.